व्हिडिओ पाठवा दगडफेकीचा मग पाठवला वाटतं तुम्ही पाठवा तुम्ही पाठवून नाही त्याला दगडफेकीचा व्हिडिओ संभाला पाहिजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळावर आलो आहोत। काल आम्ही राष्ट्रमाता जिजाऊच्या समाधीस्थळावर गेलो होतो। काल संध्याकाळी आम्ही पोहरादेवीला गेलो होतो आणि आता आम्ही आमच्या या ओबीसीच्या हक्क अधिकाराच्या लढाईसाठी एक ऊर्जा निर्माण व्हावी, इथल्या सर्व तरुणांच्या मनामधला रोष भावना या आत्ताच्या अधिवेशनामधल्या ज्या कायद्याच्या सभागृहामध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून गेलेले आहेत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अख्खं मंत्रिमंडळ यांच्या झोपेचं सोंग घेतलेल्या प्रवृत्तीला जागा करण्यासाठी आज आम्ही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळावर आलो आहोत। हा आमचा आक्रोश आहे, ही आमची वेदना आहे। आम्ही 18 पगड जातीची माणसं, ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीची माणसं दसऱ्याला आणि दिवाळीला ज्यावेळी ऊसतोडीचे ज्यावेळी कारखाने चालू होतात त्यावेळी या आमच्या भागातली गावच्या गावं ओस पडतात। गावातला कामगार, ऊसतोड कामगार, चालक, मालक, मुकादम हे ऊसतोडीला इरिगेटेड भागामध्ये जातात आणि आमची गावच्या गावं ओस पडतात। एका बाजूला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे एका बाजूला ऊसतोड कामगारांचं नेतृत्व करायचे आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना एक राजकारणाच्या पटलावरती न्याय देण्याचं काम करायचे। मग ते सोशल इंजिनिअरिंग असो किंवा शेतकऱ्याच्या एखाद्या पाशा पटलाला सदाभाव खोतांना प्रतिनिधित्व देणं असो, गोपीनाथ मुंडे सर्व लोकांना बरोबर घेऊन चालायचे आणि त्यांच्यापासून ऊर्जा मिळावी म्हणून आम्ही या ऊर्जा स्थळाला आलेलो आहोत। पुढची रणनीती
आमचं ओबीसींचं भटक्यांचं जर आरक्षण वाचवण्यात हे सरकार जर अपयशी ठरलं तर आम्ही लोकशाही मार्गानं या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीची ताकद काय आहे, भटक्या विमुक्तांची ताकद काय आहे, खरा महाराष्ट्र कोणता आहे, खरा महाराष्ट्र हा ग्रामीण भागातला आहे, खरा महाराष्ट्र या 18 पगड जातीचा आहे, हे आम्हाला या सरकारला दाखवून द्यायचं. जरांगे कुणावरही आरोप करू शकतात. जरांगे उद्या पंतप्रधानावर आरोप करतील, जरांगे उद्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षावर आरोप करतील. जरांगेला कोणीही रोखू शकत नाही. जरांगेचं ज्ञान काय आहे, जरांगेचं नॉलेज काय, जरांगेंची उंची काय. आमच्या संविधानिक तरतुदी हक्क आणि अधिकारावरती अतिक्रमण करू पाहणाऱ्या या जरांगेला इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही बहुजनांची पोरं, आम्ही भटक्या विमुक्तांची पोरं, आम्ही ओबीसींची पोरं जशाच तसं उत्तर दिल्या वाचून राहणार नाही. साहेब पंकजा मुंडे या संदर्भामध्ये ओबीसीचे नेते आहेत. लोकसभेमध्ये पराभव झाला, मात्र त्यांच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार असेल तर भाजपनं काहीतरी विचार करावा, ओबीसी त्यांना राज्यसभेवरती किंवा विधान परिषदेवरती घ्यावी अशी मागणी केली जाते. नेमकी काय तुमची मागणी असेल? तुम्ही आमची मागणी अशी आहे, मायबाप सरकारनं पंकजाताईंचं प्रतिनिधित्वासंदर्भात त्यांनी विचार करावा, त्याबद्दल आमचं दुमत नाही. पण पंकजाताई या लोकनेते आहेत, त्यामुळं एखादी निवडणूक हरली काय जिंकली काय, पंकजाताई जर रस्त्यानं चालायला लागल्या तर हजारोंचा लाखोंचा जनसमुदाय त्यांच्या पाठीशी उभा असेल. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची ताकद त्यांच्या पाठीशी उभी असेल. त्यामुळं आम्ही कुणाला भीक मागणार नाही. इथून पुढच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामधलं आमचं ओबीसी, विजयंती, एसबीसी, दीनदलित, मुस्लिम अल्पसंख्याक या सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन या महाराष्ट्रामधली परिवर्तनाची लढाई या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली असेल. भाजपने डावलल्याचा अनेक वेळा खंतही ओबीसी नेत्यांनी आणि ओबीसी समाजाने व्यक्त केली होती. पंकजाताईंना वारंवार डावललं जाते, त्यांचं पुनर्वसन केलं जात नाही. आता मागच्या 5 वर्षाच्या प्रभावात कुठलंही पद त्यांना दिलं गेलं, त्याचे परिणाम भाजपनं भोगलेले आहेत. याच्यापेक्षा जास्त मी बोलावं अशी मला असं वाटत नाही आता या क्षणाला. त्याचे परिणाम भाजपनं भोगलेले आहेत. त्यामुळे भाजपला लोकनेत्यांना समोर आणावं लागेल. या जनतेतल्या, या महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या जनसामान्याशी ज्यांची नाळ आहे त्याचं प्रतिनिधित्व भाजपला पुढं आणावं लागेल. त्यामुळं त्यांनी काही द्यावं का नाही द्यावं तो त्यांचा प्रश्न आहे. पण पंकजाताई या लोकनेत्या आहेत, त्यामुळं आम्ही अशी कोणाला भीक मागणार नाही. मात्र काही गावांमध्ये अशा शब्द देखील घेतल्या गेल्या, ठराव देखील घेतले गेले की जर भाजपनं पुनर्वसन नाही केलं तर भाजपला ओबीसी मतदान करणार नाही असा ठराव. हे बघा, पंकजाताई वेळोवेळी त्यांच्या भूमिका घेतील. आम्ही कुठल्या पक्षाला काही मागण्यासाठी मी पुढे येणार नाही आहोत. आम्ही लोकनेते आहोत, आम्ही जनतेमधले नेते आहोत आणि पंकजाताई या जनतेमध्ये येतील. परत त्यांचं जे काही नेतृत्व आहे ते सिद्ध होईल. थोडासा अवधी आहे, थोडीशी एक निवडणुकीमुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. छगन भुजबळ यांना देखील राज्यसभेपासून डावललं गेलं अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत, त्यांना वारंवार डावललं जातं. हो, ओबीसी मध्ये तसा समज आहे. ओबीसी प्रचंड नाराज आहे. ओबीसीच्या तरुणांच्या मनामध्ये आपल्याला डावललं जात असल्याची भावना तीव्र आहे. त्यामुळं ओबीसी म्हणजे 60% लोकांना इथली काही ठराविक लोक धनदांडगे, जातदांडगे डावललं जात असल्याची नैराश्याची भावना या महाराष्ट्रामध्ये आहे. काय भावना नेमक्या दर्शन घेतलं आज मुंडे साहेबांचं, काय ऊर्जा मिळाली नेमकं काय? आमचं सर्वांचं ओबीसी आणि बहुजनांचं श्रद्धास्थान असलेले लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो होतो, यांना अभिवादन करण्यासाठी आलो होतो. गेल्या 2 दिवसापासून आम्ही सिंदखेड राजा मा जिजाऊ यांच्या जन्मस्थानापासून तर पोहरादेवी बंजारा समाजाचं भारताचं आराध्य दैवत इथे आम्ही गेलो. तिथे संत सेवालाल आणि पोहरादेवीचं दर्शन घेतलं आणि तिथून इथं लोकनेते आणि बहुजनांचं श्रद्धास्थान स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं सुद्धा आम्हाला आशीर्वाद घ्यायचे होते. कारण लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी आजपर्यंत अनेक बहुजनांच्या लेकरांना हाताला धरून नेता बनवण्याचं काम केलंय आणि बहुजनांच्या लोकांना न्याय देण्याचं काम केलंय. यासाठी आम्ही लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. कारण आम्हाला येणाऱ्या काळात आज आपल्या ओबीसीचं आरक्षण धोक्यात आहे आणि आरक्षण मिळवण्यासाठी, आरक्षण आबादी ठेवण्यासाठी आम्हाला कुठंतरी बळ हवंय आणि ते बळ आदरणीय मुंडे साहेबांच्या चरणस्पर्शाने आम्हाला मिळणार आहे. त्यासाठी आम्ही मुंडे साहेबांची दर्शन घेण्यासाठी आलो होतो. धन्यवाद. चला. या ठिकाणी
ओके सर आणि बाबा वाघमारे हे या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत. आपण आपल्या सिस्टीमचा या ठिकाणी अरे त्यांना येऊ द्या, जरा शिस्त ठेवा, कोणतरी या घराची शिस्त ठेवा.